आणि पान नंबर 3 काढायचं आहे. या 3 नंबर पानावरती आपण केपलर्स लॉज पाहणार आहोत. प्लॅनेटरी मोशन हॅड बीन ऑब्झर्व्ड बाय ॲस्ट्रॉनॉमर्स सिन्स ॲन्सेंट टाइम्स. फार प्राचीन कालावधीपासून खगोलशास्त्रज्ञांनी या ग्रहांच्या गतीविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. बिफोर गॅलिलिओ all observations of the planet's position were made with naked eyes. आपल्याला माहिती आहे की गॅलिलिओ या शास्त्रज्ञांनी दुर्बिणीचा शोध लावला आणि या गॅलिलिओच्या शोधापूर्वी जे काही आकाशाचं निरीक्षण केलं जात होतं ते उघड्या डोळ्यांनी केलं जात होतं. By the 16th century, a lot of data were available about planetary position and motion. 16व्या शतकापर्यंत ग्रहांच्या स्थिती व गतीविषयी बरीच माहिती जमा झाली. जोहान्स केपलर स्टडीड दिस डाटा. जोहान्स केपलर या शास्त्रज्ञांनी या सगळ्या माहितीचा अभ्यास केला. ही नोटिस्ड दॅट द मोशन ऑफ प्लॅनेट्स फॉलोज सर्टन लॉज. आणि हा अभ्यास केल्यानंतर त्यांना असं आढळून आलं, त्यांच्या असं लक्षात आलं की ग्रहांच्या गतीला काही विशिष्ट नियम आहेत. ही स्टेटेड 3 laws describing planetary motion. आणि त्यांनी ग्रहांच्या गतीविषयी 3 नियम मांडले. These are known as Kepler's laws which are given below. आणि या 3 नियमांनाच केपलरचे नियम, केपलर्स लॉज असं म्हटलं जातं. आणि याचा अभ्यास आपण याच पानावरती करणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला केपलरचे नियम समजून घेण्यापूर्वी त्यातील बेसिक संकल्पना समजून घ्यायची आहे, ती म्हणजे इलिप्स. आणि ह्या इलिप्सला काय म्हटलं जातं? लंबवर्तुळ. आता तुमच्या पुस्तकामध्ये 1.3 ही एक आकृती दिलेली आहे बघा. एक लंबवर्तुळ दिलेला आहे, त्याला इलिप्स असं म्हटलेलं आहे. आता हा इलिप्स आपण कसा मिळवायचा? आता ह्या आकृतीच्या शेजारी एक छोटीशी दुसरी आकृती दिलेली आहे आणि या आकृतीमध्ये आपल्याला असं दिसून येतं एक कोन आहे. आणि हा कोन कसा? तर आपण सगळ्यांनी काय केलेलं आहे? आईस्क्रीम कोणामधून खाल्लेला आहे. तर हा कोन आपल्याला इथं दिसून येतोय. हा कोन एका ठराविक प्रतलात आकृतीत दाखवल्याप्रमाणे असा तिरका छेद घेतल्यानंतर, तिरक्या प्रतलामध्ये कापल्यानंतर जो लंब कक्षा तयार होते त्याला म्हटलं जातं इलिप्स किंवा त्याला म्हटलं जातं लंबवर्तुळ. या ठिकाणी आपल्याला ही आकृती इथं दिसते. या ठिकाणी या प्रतलामध्ये कापलेलं आपल्याला दिसून येतं आणि याला आपण म्हणणार आहे इलिप्स किंवा लंबवर्तुळ. आता ह्या इलिप्समध्ये 2 नाभी बिंदू असतात. आकृतीत आपल्याला दिसते F1 आणि F2. म्हणजे कोणताही लंबवर्तुळ घेतला तर त्याला काय येणार आहे? 2 नाभी बिंदू. इलिप्स कंटेन्स 2 फोकल पॉईंट्स F1 अँड F2. मग आकृतीमध्ये A, B आणि C हे काय दिलं आहे? तर या लंबवर्तुळावर असणारे 3 बिंदू आहेत. आणि या 3 बिंदूंच्या बाबतीत आपल्याला शेजारी माहिती दिलेली आहे बघा. AF1 प्लस AF2 इज इक्वल टू BF1 प्लस BF2 इज इक्वल टू CF1 प्लस CF2. म्हणजेच याचं निरीक्षण केल्यानंतर आपण काय सांगू शकतो की त्या वृत्तावरील किंवा लंबवर्तुळावरील कोणताही बिंदू आणि हा बिंदू कशाला जोडलेला आहे? F1 आणि F2ला. म्हणजेच काय? 2 नाभी बिंदूला जोडलेला आहे. AF1 अधिक AF2 म्हणजे त्या वृत्तावरील लंबवर्तुळावरील बिंदूची त्या नाभीपासूनच्या सरासरी अंतराची बेरीज. AF1 अधिक AF2 दोन्ही नाभी बिंदूपासूनचं अंतराची बेरीज. त्या पद्धतीनं B हा बिंदू नाभीशी जोडलेला आहे BF1 आणि दुसऱ्या नाभीशी कसा जोडलेला आहे? BF2. या अंतराची बेरीज म्हणजे BF1 अधिक BF2. त्याच पद्धतीनं तिसरा C हा बिंदू देखील 2 नाभी बिंदूशी जोडलेला आहे. CF1 प्लस CF2 या
तिघांची बेरीज काय असते? समान असते. या समीकरणावरून आपल्या असं लक्षात येतं AF1 + AF2 = BF1 + BF2 + CF1 + CF2. म्हणजे तुम्हाला लंबवर्तुळ समजलं. त्याचबरोबर लंबवर्तुळामध्ये काय असतात? 2 नाभिबिंदू, इलिप्स, अँड इलिप्स कंटेन्स 2 फोकल पॉईंट्स. यावर आधारित आता केपलरचे 3 नियम आपण पाहणार आहे. केपलर्स फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन असं आपण म्हणू शकतो. काय स्टेटमेंट आहे बघा? व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ केपलर्स फर्स्ट लॉ? द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन इलिप्स with the sun at one of the foci. The orbit of a planet is an ellipse with the sun at one of the foci. शेजारी आपण आकृती बघूया केपलरच्या नियमांची. काय दिसते पुन्हा या आकृतीमध्ये आपल्याला? पुन्हा आपल्याला इलिप्स दिसतोय, लंबवर्तुळ दिसतंय. आणि या लंबवर्तुळामध्ये मात्र F1 आणि F2 हे 2 फोकल पॉईंट्स नसून या ठिकाणी आपल्याला यस हा एक पॉईंट दिसतोय की ज्याला सन असं नाव दिलेलं आहे. हा जो सूर्य आहे तो एका नाभिबिंदूवरती आहे, म्हणजेच तो एका फोकल पॉईंटवरती स्थिर झालेला आहे. F1 असेल किंवा F2 असेल. मग दुसरे तुम्हाला पॉईंट्स दिसत आहेत A, B, C, D, E आणि F. हे पॉईंट्स कशाचे आहेत? तर Aच्या ठिकाणी आपल्याला एक शब्द दिसतोय बघा, प्लॅनेट. These are the positions of planet. The planet which are revolving around the sun in an elliptical orbit. याची स्थिती आपल्याला ती दाखवलेली आहे. A या ठिकाणचा प्लॅनेट थोड्या वेळानंतर तो B या ठिकाणी जाणार. दुसरा ग्रह C या ठिकाणी असेल तर तो ठराविक वेळेनंतर D या ठिकाणी जाणार आहे. म्हणजेच ABCD हे जे लेटर्स दिसतात दॅट शोज द पोझिशन ऑफ अ प्लॅनेट ॲट अ पर्टिक्युलर टाईम. पहिला स्टेटमेंट आपण बघितलं, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन इलिप्स. ऑर्बिट म्हणजे काय? कक्षा. कुणाची कक्षा? ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट, ग्रहाची कक्षा. ही कशी आहे? इज ॲन इलिप्स, ही लंबवर्तुळाकार असून with the sun at one of the foci. ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभिबिंदूवरती आहे. आत्ताच आपण आकृतीची माहिती बघितलेली आहे. फिगर 1.4 शोज द इलिप्टिकल ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन. आकृतीमध्ये आपल्याला इलिप्टिकल ऑर्बिट, प्लॅनेट या इलिप्टिकल ऑर्बिटभोवती फिरतायत. सन आणि या इलिप्टिकल ऑर्बिटच्या एका नाभिबिंदूवरती कोण आहे? सूर्य. द पोझिशन ऑफ द सन इज इंडिकेटेड बाय यस. ओके, पहिला नियम तुम्हाला कळाला. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन इलिप्स म्हणजे ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सन इज ॲट वन ऑफ द फोसी. हे 3 लॉ अतिशय महत्त्वाचे. बोर्डाच्या परीक्षेला मागच्याही वर्षी विचारलेले होते, त्यामुळं आकृतीवरून प्रश्न विचारले जातील किंवा सिम्पली व्हॉट आर द लॉज ऑफ केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. दुसरा आहे केपलर्स सेकंड लॉ. काय आहे स्टेटमेंट बघा? द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. आकृतीमध्ये आपल्याला दिसून येतं आहे लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन कोणतं आहे? AS. प्लॅनेट A या ठिकाणी आहे तेव्हा ते सूर्याशी कोणत्या लाईननं जोडलं जाणार आहे? AS. सपोज प्लॅनेट इज ॲट पोझिशन C, देन व्हॉट इज द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन? CS. Like that, the line joining the planet and the sun sweeps equal areas in equal interval of time. ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. म्हणजे काय? समजा AS ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा एका तासामध्ये
प्लॅनेट ए पासून बी पर्यंत गेला. प्लॅनेट ए पासून बी पर्यंत गेला. त्यानं कव्हर केलेला एरिया कोणता झाला? ASB. एरिया ASB. At the same time, suppose another planet is at position C, and in same time period, that means in 1 hour, C goes or C changes its position to D. Then area of that planet becomes CSD. म्हणजे काय? हे जे दोन वेगवेगळे ग्रह आपण मानले A आणि C, या दोघांनी किती कालावधीसाठी अंतर कापलेलं आहे? 1 तासासाठी अंतर कापलेलं आहे. आणि 1 तासानंतर त्यांची स्थिती बदलून ते कुठं गेलेत? A या ठिकाणी असणारा ग्रह B या ठिकाणी गेला, C या ठिकाणी असणारा ग्रह D या ठिकाणी गेला. मग यांचे एरियाज काय झाले? एरिया ASB आणि एरिया CSD हे दोन्ही एरिया काय असणार आहेत? समान असणार आहेत. दिस इज द केपलर्स सेकंड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. AB and CD आर डिस्टन्सेस कव्हर्ड बाय द प्लॅनेट इन इक्वल टाईम. आत्ता सांगितल्याप्रमाणे AB अँड CD एका तासाच्या कालावधीत त्यांनी ते कव्हर केलेलं अंतर आहे. दॅट इज आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाईम द पोझिशन ऑफ द प्लॅनेट स्टार्टिंग फ्रॉम A अँड C आर शोन बाय B अँड D रिस्पेक्टिव्हली. एका ठराविक कालावधीनंतर A पासून गेलेला ग्रह B या ठिकाणी आपल्याला दिसेल, C पासून गेलेला ग्रह D या ठिकाणी आपल्याला दिसेल. द स्ट्रेट लाईन AS and CS sweeps equal area in equal interval of time. That is area ASB equal to area CSD. हे दोन्ही एरिया काय असणार आहेत? समान असणार आहेत. दिस इज द Kepler's second law of planetary motion. Now last Kepler's law, Kepler's third law. थोडंसं स्टेटमेंट याचं पाठ करायला तुम्हाला अवघड वाटेल, पण रिपीटेडली अभ्यास केल्यानंतर ते सहजपणे पाठ होईल. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. स्टेटमेंट पुन्हा वाचायचं. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. इथं येऊन थांबा. आता याच्यात आपल्या काय लक्षात आलं की सन तर रिव्हॉल्व होणार नाही आहे, तो एका नाभिबिंदूवरती स्थिर आहे. मग सूर्याभोवती फिरतंय कोण? ग्रह. आणि हा ग्रह जो आहे हा सूर्याभोवती ठराविक कालावधीत फिरतोय. दॅट इज पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. आणि हे पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन कोणत्या लेटरनं दाखवलं जाणार आहे? T. तर हा आवर्तकाल, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे आवर्तकाल. तर ह्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग, स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. ग्रह कुणाभोवती फिरणार आहे? सूर्याभोवती फिरणार आहे. हा जो आवर्तकालाचा वर्ग आहे तो काय आहे? इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द. डिरेक्टली प्रपोर्शनल टू द म्हणजे काय? समानुपाती. या शब्दाचा अर्थ काय होतो? समानुपाती. इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू, समानुपाती कुणाला आहे तो? क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. क्यूब म्हणजे काय? घन. क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स, सरासरी अंतर. कुणाच्या मधलं सरासरी अंतर? ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. ग्रहाचं सूर्यापासूनचं सरासरी जे अंतर आहे त्या अंतराच्या घनाला आवर्तकालाचा वर्ग म्हणजे स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स फ्रॉम प्लॅनेट फ्रॉम सन. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजेच काय? दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत या ठिकाणी आपल्याला. पहिली गोष्ट म्हणजे स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन
कोण फिरणार आहे? ग्रह फिरणार आहे. कुणाभोवती फिरणार आहे? सूर्याभोवती फिरणार आहे. आणि फिरण्याचा म्हणजेच आवर्तकाल. आवर्तकाल कोणत्या लेटरनं दाखवतो आपण? टीनं. आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे काय झाला? टी स्क्वेअर. हा डिरेक्टली प्रपोर्शनल कुणाला असतो? म्हणजे समानुपाती कुणाला आहे? मीन डिस्टन्स. मीन म्हणजे सरासरी अंतर ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन और मीन डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन. सूर्य आणि ग्रह यांच्यामधलं जे अंतर आहे त्या अंतराच्या घनाला क्यूब इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम अ सन. आणि हे अंतर कोणत्या लेटरनं दाखवतो आपण? स्मॉल आर या लेटरनं दाखवतो. अकॉर्डिंग टू दॅट स्टेटमेंट टी स्क्वेअर इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब. ह्या ठिकाणी आपल्याला हे एक चिन्ह दिसतंय. टी स्क्वेअरमध्ये आणि आर क्यूबमध्ये आपल्याला हे चिन्ह दिसतंय. तर हे जे चिन्ह आहे त्याला म्हणायचं डिरेक्टली प्रपोर्शनल साइन. टी स्क्वेअर इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब इथं आपल्याला दिसतंय बघा. आणि त्याच्या पुढं काय लिहिलंय? दॅट इज टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट. थोडंसं आपल्याला हे चित्र किंवा स्टेटमेंट जे आहे ते क्लिअर दिसत नाही, याच्यासाठी मी प्रयत्न करते. लाईन ज्या आहेत त्या व्यवस्थित आपल्याला दिसत नाही, रिझॉल्युशन कमी झालेलं आपल्याला वाटतं. ठीक आहे, ओके. आपल्या पुस्तकामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट अँड दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज के. म्हणजे टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब बरोबर काय आहे? स्थिर आहे. आणि या स्थिरांकाला काय म्हणलेलं आहे? के असं म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. लास्ट 3 लाईन्स काय आहेत बघा. केपलर, आपल्याला क्लिअर हे दिसत नाही आहे. ठीक आहे, ओके. ह्या आकृतीमध्ये सुद्धा स्लाईडमध्ये आपल्याला हीच गोष्ट दिसून येते. पुन्हा आपल्याला इलिप्स दाखवलेला आहे. यात 2 फोकल पॉईंट आपल्याला दिसत आहेत. वन इज F1 अँड अनादर इज F2. इथं पण तेच आपल्याला दिसून येतं आहे. केपलर्स फर्स्ट लॉ आपल्याला दिसून येतो आहे. हा केपलर्स सेकंड लॉ आहे. ह्या सेकंड लॉमध्ये एका विशिष्ट जांभळ्या रंगानं आपल्याला एरिया जो स्वीप केलेला आहे इक्वल इंटरवलमध्ये इक्वल एरिया स्वीप झालेला आपल्याला दिसून येतो आहे. दिस इज द केपलर्स सेकंड लॉ. आणि केपलरच्या थर्ड लॉमध्ये आपल्याला स्टेटमेंट मिळालं टी स्क्वेअर डिरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब दॅट इज टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे तिन्ही नियम वहीमध्ये लिहायचे आहेत, आकृती काढायची आहे आणि पाठ करायचे आहे. स्टेटमेंट अतिशय महत्त्वाचे आहे.